श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. मागच्या पूर्ण अध्यायात आपण पाहिलं की आपल्याला आयुष्यामध्ये 2 गोष्टी शिकायच्या आहेत. एक म्हणजे प्रकृतीवर नियंत्रण आणि त्याद्वारे जी तत्व जिज्ञासा आणि भगवत भक्ती निर्माण होईल त्याचा उपयोग करून आत्मतत्वाचं चैतन्य शक्तीचं म्हणजे आत्मरूपाचं दर्शन करायचं. त्यासाठी कर्मयोगाने व्यावहारिक समत्व, भक्तियोगाने भावनात्मक समत्व, ज्ञानयोगाने चैतनात्मक समत्व प्राप्त झालं की योगशास्त्राचे सर्वात्म्य भावात्मक समत्व आपल्याला साधता येईल. विषमत्व म्हणजे विषम ममत्व म्हणजे विषयभोग यांच्याविषयी ममत्व ते सोडून समत्व साधणे ही आध्यात्मिक साधना आणि हाच 6व्या अध्यायाचा विषय आहे. 6व्या अध्यायाची सुरुवातच मुळी भगवान उवाच अशी आहे. ही भगवंताची वाणी आहे. म्हणजे एक एक तत्व हे त्रिकाला बाधित सत्य. सर्व काळातील सर्व देशातील सर्व व्यक्तींना ही समानत्वाने लागू होतात. कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनाला जितकं लागू आहे तितकंच आजच्या धावपळीत अडकलेल्या इंजिनियर, गृहिणी, बिझनेसमॅन, साधा मनुष्य, कारकून सर्वांना लागू. आणि म्हणूनच भगवद्गीतेचा पाठ आपण करतो तेवढा काळ भगवंत आपल्या वाणीवर अवतरित होत असतो. हा भाव जर असेल तर आनंदाची अनुभूती येते. गीता प्रामुख्याने तत्व आणि सिद्धांताचा ग्रंथ आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भगवंतांनी सारख्या व्याख्या केलेल्या आहेत. जसे पंडिताची व्याख्या करताना श्रीकृष्ण म्हणतात, गता सून गता शौच्या नानु शोचंती पंडिता. म्हणजे भगवंताचा भर हा वृत्ती, अनुभव, वागणूक यावर आहे. त्याने कोणते शास्त्र वाचावे, कसा पेहराव करावा, कोणत्या देवाची पूजा करावी की देवच पूजू नये, गंध उभे आडवे, फुल स्टॉप कसे असावे याला काही महत्त्व नाही. तर श्रीकृष्णांनी इथे संन्यासी आणि योग्याची व्याख्या केली आहे. एकदा निषेधात्मक आणि एकदा विधेयात्मक. तर भगवंत म्हणतात निषेधात्मक व्याख्येमध्ये की केवळ निरग्नी झाला म्हणजे तो संन्यासी नाही. कारण संन्यास घेण्याच्या विधीमध्ये मनुष्याला अग्नीचा त्याग करावा लागतो. गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम याच्यात फरक हा अग्नीचा असतो. कारण गृहस्थाश्रमात अग्नीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गृहस्थाश्रमाची सुरुवातच विवाहात अग्निसाक्षीने होते. रोज अग्नी प्रज्वलित करून अन्न तयार केले जाते. यजमानालाच यज्ञकर्म करण्याची मुभाई दिली आहे. आणि शेवटीसुद्धा देहावर अग्निसंस्कार केला जातो. या उलट संन्याशाला स्वतःसाठी अग्नी प्रज्वलित करून अन्न तयार करण्याचा अधिकार राहत नाही. त्यांनी भिक्षा मागून उदरभरण करावे असा संकेत आहे. मृत्यूनंतरही त्यांच्या देहाला अग्नी न देता तो जलचरांना अन्न म्हणून सोडले जाते. कारण विरजा होम नामक विधीने संन्याशाने स्वतःचे पिंडदान केलेले असते. म्हणजे आता त्याच्या देहावर संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिकार आहे. फक्त ठराविक माता, पिता, गोत्र किंवा मनुष्य समाज इतक्यांचाच नाही. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही अग्नीचा तर पूर्ण त्याग खरं म्हणजे करूच शकत नाही. कारण बाहेरचा अग्नी सोडला तरी जठराग्नी आहेच. मुळात आपला देहच पंचमहाभूतांनी बनला आहे आणि त्यातलं एक महाभूत अग्नी आहे. तो काढून घेतला तर आपला अंगच आधी थंड पडेल आणि आपण मृत होऊ. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की निराग्नी होणे म्हणजे संन्यासी नाही. इथे श्रीकृष्णांनी निराग्नी या शब्दावर भर दिला. कारण अग्नी हा कार्याध्यक्ष आहे आणि निराग्नी म्हणजे कार्य सोडून देणे, निकम्म होणे असा अर्थ बहुतेक वेळेला आपण घेत असतो. त्याचा भगवंत इथे निषेध करतात. अर्जुनाने स्वतःचा विषाद प्रकट करताना भगवंताला म्हटलं होतं की या युद्धापेक्षा तर मी संन्यास घेणे श्रेयस्कर आहे. आणि म्हणूनच भगवंत इथे संन्यासाची व्याख्या सांगतात आहे. आणि तेव्हा सांगतात आहे की कार्यम कर्म करोति यः म्हणजे जो कर्तव्य कर्म करत राहतो तोच खरा संन्यासी. आता प्रश्न असा उभा राहतो की संन्याशाने स्वतःचं पिंडदान केलं
म्हणजे टेक्निकली तो आता मृत आहे. पिता, पुत्र, बंधू वगैरे कोणत्याही बंधनात तो नाही. मग त्याला कर्तव्य कर्म कुठे उरलं? कारण तो आता कोणाचा पुत्र नाही, मग पुत्राचं कर्तव्य नाही. तो कोणाचा नातलगही नाही, त्यामुळे नातलगाचं कर्तव्य नाही. पण श्रीकृष्ण इथे सांगतात आहेत की संन्याशाने तर उलट आपलं कर्तव्य कर्म विस्तृत केलं आहे. म्हणजे त्याच्यावर आता एका घराचा, एका समाजाचा असा जबाबदारी नाहीच आहे. त्याच्यावर आता संपूर्ण समाष्टीच्या उद्धाराची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच संत महात्म्यांना जसं ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, रामदास, किती म्हणून नावं घ्यावी. समाजाच्या सुधारणेचा ठेका कोणी दिला होता का? परंतु बुडते हे जन देखवे ना डोळा, आणि म्हणून ते झटत राहिले. राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती, संभाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, किती नावं घ्यावी. यांना कोणी सांगितलं होतं का की समाजात सुधारणा करा? परंतु त्यांनी आपल्या पिंडाच्या सीमा ओलांडल्या होत्या आणि ब्रह्मांडाचं दायित्व घेतलं होतं. आणि तेही कसं? तर अनाश्रित कर्मफल. या कर्माचं आपल्याला काही विशिष्ट फळ मिळावं असा त्यांचा कधी अट्टहासच नव्हता. त्यांनी इतकं समाजासाठी काम केलं, पण त्यांचा अजिबात क्लेम नव्हता की मी हे काम केलं. ते आपलं कर्तव्यच ते समजत होते. आणि हे खरे संन्यासी. नाहीतर विद्वत्ता खूप आहे, उपनिषद, वेद, वेदांत, गीता सगळं तोंडपाठ आहे, पण स्टेजवर येण्याचे इतके लाख, माझ्या कटोऱ्या चमच्यांना तितके पैसे. अशा वल्गना करणाऱ्या लोकांनी सुधारणेच्या कितीही वल्गना केल्या तरी भगवंत त्याला काडीचीही किंमत देत नाही. श्रीकृष्ण स्वतः सांगतात की नमे पार्थसी कर्तव्य, म्हणजे त्रैलोक्यात मला प्राप्त करण्यासारखं आता काहीच राहिलं नाही. पण तरीही मी कर्म सोडत नाही, कारण नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठन्ति अकर्मकृत. अकर्मकृत म्हणजे कर्माविना एक क्षणही कोणी राहूच शकत नाही. आणि म्हणून आपलं कर्तव्य कर्म कोणतं? की चैतन्य शक्तीने आपल्याला ज्या काही विशेषता दिल्या आहेत, मग त्या कोणत्याही असो, त्यांचा उपयोग समष्टीच्या भल्यासाठी, समष्टीच्या उद्धारासाठी करत राहायला पाहिजे. म्हणजे उत्तम आवाज दिला आहे तर सद्भावना प्रसारित करण्यासाठी भजन, कीर्तन, गायनाचा कार्यक्रम. शरीर बल उत्तम दिलं आहे तर शरीराने शरीर झिजवून सगळ्यांच्या मदतीसाठी कष्ट घेण्याची विचाराची क्षमता दिली आहे तर योग्य विचारांचा प्रचार प्रसार करता येणे. उत्तम वक्तृत्व, उत्तम कवित्व जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याने समाजाला विधायकतेकडे, सकारात्मकतेकडे वळवणे हे जो आपले कर्तव्य समजतो. कर्तव्य समजल्यामुळे तो फलाचा आश्रय करतच नाही. म्हणजे फलाची त्याला अपेक्षाच नाही की आता मी हे सगळं केल्यामुळे समाजात सुधारणा होईल किंवा समाज माझं कौतुक करेल. उलट मला चैतन्य शक्तीने हे सगळं प्रदान केलं आहे, त्यामुळे समष्टीसाठी हे वापरणं हे माझं कर्तव्य आहे. अशा दृष्टीने जो कर्म करतोय तो खरा संन्यासी. आणि आता खरा योगी कसा ते श्रीकृष्ण पुढे सांगतात आहेत, ते आपण पुढच्या भागात बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.